नमस्कार. बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आता बोलबेडूची टीम पोचलेली आहे धुळे शहरामध्ये आणि धुळ्यामध्ये सामना जो आहे तो थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. भाजपकडून सुभाष भामरे हे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, गृहराज्यमंत्री, संरक्षण खात्याचे, विरुद्ध शोभा बच्चाव असा हा सामना आहे. परंतु धुळे जो मतदारसंघ आहे हा गुंतागुंतीचा समजला जातो, सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि भौगोलिकदृष्ट्यासुद्धा. कारण इथं मालेगावमधले 2 मतदारसंघ आहेत, त्यानंतर धुळ्याचा भाग आहे. विशेष म्हणजे आता इथं जर आपण रचना बघितली तर MIMचे 2 आमदार आहेत विधानसभेची जर आपण रचना बघितली तर, आणि भाजप आणि काँग्रेसचं प्रत्येकी एक आहे. शिवसेनेचा पण इथं आमदार आहे. या ठिकाणी पॉवरलूम आहे, त्याचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, जो मनमाड म्हणजे धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्ग आहे तो रखडलेला आहे. असे सगळे प्रश्न आहेत. पण काय आहे नेमकं धुळ्यामधली हवा, धुळ्यामधलं वातावरण? आपण इथल्या चौपाटीवरती आहोत, कालिका माता मंदिराच्या आसपासचा हा परिसर आहे आणि इथं काही कार्यकर्ते आहेत, काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण थेट सुरू करणार आहोत. मला सांगा, थेट सामना यावेळेस म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि भामरे जे आहेत ते उभारलेले आहेत भाजपकडून आणि ते स्वतः केंद्रामध्ये मंत्री पण होते. परंतु असं असून सुद्धा बरेच प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत. कांदा असेल, पॉवरलूमचा प्रश्न असेल तुमचा, किंवा रेल्वे मार्ग असेल जो धुळे मनमाड इंदोर असेल तर तो रखडलेला आहे. तर या मुद्द्यावरती निवडणूक होते आहे का जातीय धार्मिक याच्यावरती निवडणूक होते? नाही, टोटली धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी होते. विकासाच्या मुद्द्यांवरती आज सर्वच पक्ष बोलतात, पण गेल्या 10 वर्षामध्ये डॉक्टर भामरेंनी या धुळे लोकसभा मतदारसंघाचा कुठलाही विकास केलेला नाही. शिवाय शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी शेतीमालाला भावाचा आहे. कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी सगळ्यात मोठा आहे. कपाशी उत्पादक त्याच प्रमाणामध्ये, सोयाबीन उत्पादक पण त्याच प्रमाणामध्ये. कांदा पिकाला हमीभाव मिळालाच नाही. गेल्या 10 वर्षामध्ये निर्यात बंदीचा घोळ मोदी सरकारने करून ठेवला आहे. त्याच्याविषयी संसदेमध्ये एक शब्दसुद्धा डॉक्टर भामरेंनी काढला नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या धुळे लोकसभा मतदारसंघाची आहे. कपाशी आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे, सोयाबीनसुद्धा आज शेतकरी बाहेर काढत नाही. तो आशेवरती बसलेला आहे की सोयाबीनला देखील भाव मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं या ठिकाणी गाजर दिलं गेलं. 2019ला मोदींना धुळे ते नाडाणा या रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनाला त्या ठिकाणी बोलवलं आणि डॉक्टर भामरेंनी मोठ्या मोठ्या जाहिराती टाकून त्या ठिकाणी असं भासवलं की मी मनमाड ते इंदोर रेल्वे मार्ग या ठिकाणी मंजूर करून आणला. धुळे हे 3 नॅशनल हायवेवरती वसलेलं ठिकाण आहे. आज इथली MIDC स्ट्रॉंग करण्याचा डॉक्टर भामरेंना खूप मोठा त्या ठिकाणी चान्स आलेला होता. राज्यमंत्री असताना त्यांनी धुळे जिल्ह्याचा किंबहुना मालेगावचा देखील भागाचा विकास करणं गरजेचं होतं, पण एक मौनी खासदार म्हणून ते संसदेमध्ये वावरले आणि मुळातच भाजपाचे हे जे खासदार आहेत हे मोदींसमोर शब्द काढत नाही, त्याच्यामुळे हे संसदेमध्ये बोलू शकले नाही. आणि मुळातच यांनी ज्याही काही विकासाच्या योजना आणल्या किंवा आज हे सुलवाडे जामफळ प्रकल्पाचं या ठिकाणी राजकारण करत आहे. 2500 कोटी रुपयाचा एकीकडे ते प्रकल्प सांगतायत, पण टक्केवारीमुळे खासदारांमध्ये आणि आमदारांमध्ये भानगडी झालेल्या आम्ही वृत्तपत्रामधून या ठिकाणी वाचलेलं आहे. त्याच्यामुळे टक्केवारी खाणारा खासदार पण एकूणच आहे की म्हणजे भामरेंचा काय फार फायदा झाला दिसत आहे. काही गेल्या 10 वर्षामध्ये प्रश्न रेंगाळलेले आहेत. पण मला सांगा, दुसरीकडं काँग्रेसची परिस्थिती अशी होती की ज्यांना उमेदवारच मिळत नव्हता. म्हणजे शोभा बच्चाव यांची जी एंट्री झाली ती खूप उशिरा झाली. कुणाल पाटील लढतील असं एक आधी वातावरण होतं. तर त्यामुळं असं झालं का की भामरेंची उमेदवारी पक्की होती, जाहीर होऊन अधिक वेळ मिळाला आणि मग यांना आता वेळ जो आहे तो कमी मिळाला. त्यामुळं काँग्रेसची जी बाजू आहे किंवा याची महाविकास आघाडीची ती थोडीशी ते प्रचारामध्ये मागं पडली. बिलकुल नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पहिलेच तयारी केली होती. उमेदवार कोणीही असो, फक्त आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला प्रचार करायचा. त्यामुळे आम्ही उमेदवारी जरी उशिरा जाहीर झाली असली तरी आम्ही पहिल्यापासून तयारी केलेली होती. त्या शोभा बच्चाव स्ट्रॉंग आहेत का उमेदवार म्हणून? काय आहे एकंदरीत हवा? कारण भामरे जरी आत्ता सांगितलं की भामरेंच्या काळामध्ये फार काही कामं झालेली नाहीत, परंतु नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती ते लढवत आहेत. किंवा भाजपने महाराष्ट्रामधल्या सुद्धा निवडणुकीचं वर्णन असं केलं की मोदी विरुद्ध राहुल कुठंतरी. तर याच्यामध्ये ही लढत जी आहे ती कशी होणार आहे? म्हणजे ती भामरे विरुद्ध बच्चाव अशी होणार आहे का मोदी विरुद्ध राहुल होणार? दोघी उमेदवार आहे ना मराठा पाटील समाजाचे असल्यामुळे ते 100% शोभाताई बच्चावाला फायदा होणार आहे.
कारण त्याचं कारण असं आहे की मराठा आरक्षणाचा विषय रेंगाळलेला आहे आणि मराठा समाज हा भाजपवर नाराज झालेला आहे. कारण वेळोवेळी ज्या पद्धतीने समाजाला चघवल्या गेलं किंवा वेळोवेळी आश्वासन दिलं गेलं ते पूर्ण झाले नाही. आणि राहिला विषय मोदींनी जे चुकीच्या प्रकारे आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले नाही. उमेदवार कोण आहे याच्याशी काही संबंधित नाही, पण तुम्ही आश्वासन पूर्ण नाही केलं त्याचा फटका 100% बसेल येणाऱ्या काळात. आणि जरी उमेदवार डॉक्टर असला, उमेदवाराचं जरी चांगलं करिअर असेल, पण मोदीच्या कर्तृत्व जे मोदीने दिलेलं आश्वासन आहे त्याचा फटका पूर्ण इथेच नाही पूर्ण महाराष्ट्रात लोकसभेत बसेल. उमेदवार महत्त्वाचा नाही, पण मला सांगा जे महाराष्ट्रामध्ये फूट पडली 2 पक्षामध्ये मोठ्या म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्याच्यानंतर सगळा राजकारणाचा विस्का झाला खरं म्हणायचं तर. आणि त्यामुळं जनतेमध्ये एक प्रकारे राग पण दिसतो आपल्याला या फटाफटीबद्दल. पण काही वेळा जनता जी आहे ती संभ्रमात पण आहे. मतदानाचा जो टक्का आधीच्या राऊंडमध्ये कमी झाला आहे, तर असं एक म्हटलं जातं की याला कंटाळून बरेच लोक बाहेर पण पडत नाही आहेत. तर या फाटाफुटीचा काय या निवडणुकीवरती काही प्रभाव असेल असं मला वाटतं? पहिली गोष्ट तर असं आहे की जे पक्षांतर्गत फाटाफूट झालेली आपण म्हणता, ही काही या महाराष्ट्राला नवीन नाही आहे. पण ते अभूतपूर्व झाले ना यावेळेस. ऐका ना, याच्यापूर्वी पण अभूतपूर्व झाली होती. शरद पवारांच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पुलं सरकार स्थापन झालं त्यावेळेससुद्धा 40 ते 50 आमदार काँग्रेसमधनं फुटून इकडे आले होते. तेव्हाच या जिल्ह्याला सुदैवाने त्यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळणार होतं नानासाहेब उत्तमराव पाटलांना. पण काही गोष्टी त्यावेळेस घडतात राजकारणामध्ये, हे चालू असतं. पण धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये म्हणायचं म्हटलं तर दोघेही चेहरे हे ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा, ओबीसीमधला 384 जे त्याच्यामध्ये प्रजाती आहेत त्याच्यापैकी सगळ्यात मोठा ओबीसी म्हणजे माळी आणि कुणबी पाटील आणि पाटील मराठा हा मोठा आहे इथे. त्याच्यामुळे तो जो काही भाग आहे तो भांबरेच्या विरोधात नाही आणि यांच्या विरोधात नाही आहे. प्रश्न असा आहे का तो तटस्थ आहे. काय करणार? फक्त वाट बघतोय तो की पण नेमकं आपण कोणाच्या बाजूने जायचं. आणि प्रश्न असा आहे की जो आजपर्यंत आपण जे म्हणतो की जे दोलायमान परिस्थिती आपण जे बोललात की बाई या पक्षांतर्गत फाटाफुटीची, पण अजूनही उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती आहे. सहानुभूती मतांमध्ये कन्वर्ट होणार का? ते मतांमध्ये कशी कन्वर्ट होते आहे ते अजून आपल्याला 5-6 दिवस हे आहेत. कारण फॅक्टर तुम्ही महत्त्वाचे म्हणताय की एक ओबीसी समाज जो तटस्थ आहे तो काय करेल आणि उद्धव आणि पवारांची जी सहानुभूती आहे, इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पण मला सांगा की हा जो मतदारसंघ आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सुद्धा आणि धार्मिकदृष्ट्या सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये मालेगावचाही भाग येतो, त्याच्यानंतर इथे MIMचे 2 आमदार आहेत विधानसभेमध्ये जर बघितलं तर, काँग्रेसचा आहे, भाजपचा आहे. तर ही मंडळी काय करतील? कारण उमेदवार जे आहेत ते भाजपचे आणि काँग्रेसचे आहेत. मित्रपक्षांची भूमिका ह्याच्यामध्ये कशी असेल? भाजपला आता पूर्वी शिवसेनेची मिळायची, आता फक्त शिंदे गटाची त्यांना मदत असेल. आणि दुसरीकडं काँग्रेस जो आहे त्याला हे जे बाकीचे आहेत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे गट यांची मदत मिळणार आहे का? मित्रपक्षांची भूमिका कशी असेल? मित्र पक्षाची सर्वात जास्त मदत इथे काँग्रेसला होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जो वोट बँक आहे शहरातली ही कम्प्लिटली काँग्रेसच्या बाजूने असणार आहे. आणि भाजपने धुळ्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण सत्ता शहराने दिली BJPला. गिरीश महाजनांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं, माझ्या ताब्यात महापालिका द्या, मी तुम्हाला रोज पाणी देईल. 3 महिने नंतर मी येईल, तुम्हाला रोज पाणी देईल. आजपर्यंत धुळे शहराला रोज पाणी भेटलं. धुळ्यामध्ये किती दिवसांनी पाणी येतं? कारण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी 8-9 दिवसाशिवाय 8-9 दिवसांनी पाणी येतं. पाणी येत नाही. आणि इतके प्रचंड हाल आहेत पाण्याचे. पाणी या विषयावरच भाजपाला फटका बसेल. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय, औरंगाबाद शहरामध्ये हीच परिस्थिती आहे, सोलापूर शहरामध्ये पण हीच परिस्थिती आहे. पण एवढं सगळं धरणं असताना किंवा स्टोरेज असताना पांझरा किनाऱ्या पांझरा नदी आज वर्षानुवर्ष ती कोरडी असते. अक्कलपाडा धरणाचा जो साठा आहे त्यानंतर आज जर तुम्ही बघाल तर नकाने तलाव पूर्ण कोरडा आहे, 100% कोरडा पडलेला आहे. हे फक्त नियोजनाचा अभाव आहे. मग याच्यात महापालिका प्रशासन असेल किंवा हे असेल, परंतु इथे प्रतिनिधी कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही. पाण्याचा प्रश्न फार मोठा. त्याचा प्रश्न म्हणजे 8 दिवसानंतर पाणी, पेठ भागात असो किंवा शहरात असो किंवा देवपूर असो मोवाडी असो, पूर्ण शहराचा तुम्ही आढावा घ्या, पाणी हा प्रश्न फार बिकट होत चाललेला आहे. पण मला सांगा की ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरती होते आहे. बाबा बेरोजगारी असेल, महागाई असेल, जे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत का ती धार्मिकतेच्या मुद्द्यावरती होते आहे? बाबा राम मंदिर किंवा
370? कारण आता आपण बघितलं तर अनेक जणांच्या म्हणण्यात येते की देशाची निवडणूक आहे, त्यामुळे तुम्ही स्थानिक जे प्रश्न आहेत ते विचारू नका. इथले जे तरुण आहेत किंवा इथले जे नागरिक आहेत तर त्यांच्यापर्यंत जो प्रचार आहे तो कशा प्रकारचा प्रचार होतो? सध्या तरी देशामध्ये आज जर खऱ्या अर्थाने महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला तर युवकांचा रोजगार हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जो खरा हुशार नागरिक आहे, जो खरा हुशार युवक आहे, तर तो मुळात जर लक्ष देतो आहे तर तो त्याच्या रोजगाराकडे देतो आहे. महागाई इतकं प्रचंड वाढलेली आहे की लोकांचं जगणं फार अवघड झालेलं आहे. आज आपण बघतो की शेतकरी आज हा फार मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे. तर मुळात ही निवडणूक आज विकासाच्या विषयावरच होणार आहे. कारण जे जे आश्वासनं BJPने आपल्याला दिलेले होते तर या नागरिकांना फक्त वेडं बनवण्याचं काम BJPच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे. मोदी फॅक्टर वगैरे आहे का? मोदी वेव जाणवत नाही हे बरोबर आहे, किंवा मोदींची लाट जशी होती 2014-19ला तेवढी जरी जाणवत नसली किंवा काही शहरामध्ये ती जाणवते पॉकेटमध्ये, पण ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणताय की शेतकऱ्यांमध्ये रोष आहे किंवा महागाई आहे, बेरोजगारी आहे, तर तसं तुमच्या इथं पण जाणवते का तो रोष? हो, आमच्या इथे इतका प्रचंड प्रमाणावर तो रोष जाणवतो आहे. कारण आज साधारणतः 15-20 दिवसापासून जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये फिरतो आहे, आमचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील आहेत, तर हे इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक जागेवर मेळावे घेत आहेत. त्या मेळाव्यांच्या माध्यमातून जनतेचा इतका रोष आज आपल्याला बघायला मिळतो आहे की जो सर्वसामान्य तरुण आहे, बेरोजगार आहे किंवा आदिवासी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, आज तो कांद्याच्या प्रश्नावरती बोलतो आहे, रोजगारावरती बोलतो आहे. पण या सरकारने काय केलं की 2 कोटी इतका रोजगार प्रत्येक युवकाला देऊ. साहेब मला सांगा, आता 10 वर्ष झालेले आहेत. 2 कोटी रोजगार जर प्रत्येक वर्षाला दिला असता तर साधारणतः आजच्या घडीला किती रोजगार उपलब्ध झाला असता? तर 20 कोटी इतका रोजगार उपलब्ध झाला. म्हणणं की रोजगाराचा जो विषय आहे तो तीव्र आहे, पण दुसरीकडे सांगितलं जातं की याच्या आधी जे सरकार करत नव्हतं ते आम्ही करतोय. आम्ही पंतप्रधान आवास योजनेतून एवढी घरं बांधलेली आहेत, हर घर नळ योजनेतून पाणी पोचवलेलं आहे, किंवा आता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळत आहेत. म्हणजे केंद्राचे पण मिळत आहेत सन्मान निधी आणि राज्याचाही मिळतो आहे. म्हणजे जवळपास 12,000 रुपये दोन्हीचे मिळत आहेत. रेशन 80 कोटी लोकांना मोफत दिलं जातं आहे अशी मांडणी केली जाते. तर हे तुम्हाला पटतंय का? म्हणजे काय नेमकं आहे? म्हणजे मोदींची गॅरंटी आहे खरोखर का रोष दिसतोय तुम्हाला जनतेमध्ये? मोदींची गॅरंटी 10 वर्षापूर्वी मोदींनी जी गॅरंटी दिली होती ती लोकांना खरं वाटत होती की मोदी गॅरंटी देतात. पण 10 वर्षात त्यांनी ते वेगळ्या फसव्या योजना आणल्यात. स्किल इंडिया असतील, डिजिटल इंडिया असतील, या योजनांच्या माध्यमातून किती फायदा झाला? 100 स्मार्ट सिटी, कुठे स्मार्ट सिटी दिसली? कुठेही स्मार्ट सिटी दिसली नाही. स्किल इंडियाच्या माध्यमातून कुठेही रोजगार निर्माण झाला नाही. तर या फसव्या योजना या जर मोदी सरकार निर्माण करत आहे तर कसं काय गॅरंटी? आता गॅरंटी या सगळ्या जुमलेबाजी आहे ही सगळी. तुमचं काय म्हणणं? आमचा धुळे जिल्हा हा 4 तालुक्याचा जिल्हा आहे. याच्यामध्ये पाणीचा प्रश्न फार मोठा आहे, परंतु शेतकरी आत्महत्याला कोणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्याचे फार हाल आहे आणि युवकांचे बी हाल आहे. मोदी साहेबांनी गॅरंटी दिली होती त्यावेळी त्यांना निवडून दिलं होतं, पण 10 वर्ष गॅरंटी खतम होती. तर माणसाची गॅरंटी देते, आपण कोणाची गॅरंटी देणार? त्यामुळे सामान्य युवक आणि बेरोजगारी हे फार नाराज आहे. भाजपवर नाराज आहे. मग आता यांना चान्स दिलेला आहे प्रत्येकाला, तर दुसऱ्याला कोणाला तरी चान्स देऊन बघू ना, त्याची बी गॅरंटी 5 वर्ष समजून घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. सर आपको मैं ये बताऊंगा, ये जो लोग अभी ये जो इलेक्शन लगे, आज से 15 साल पहले लोगों को पता नहीं था कि खासदारकी क्या होती है, लेकिन आपको ये जो मतदान गिरेगा ना अभी, तो आपको पता चलेगा कि पब्लिक कितनी नाराज़ है और मतदान कितना मिलने वाला है. इस पे आपको समझ में आ जाएंगे पब्लिक अब होशियार हो गई. अभी मोदी के चॉकलेट नहीं चलेंगे, क्योंकि इन्होंने चॉकलेट दे दे के लोगों को इतना होशियार कर दिया है कि आज जो आप खड़े हैं ना यहाँ, आपने कभी देखा नहीं होगा कि ये जो इलेक्शन लगते हैं इसके अंदर आपको ऐसे प्रचार की ज़रूरत पड़ती है. लेकिन ये ज़रूरत जो पड़ी है ना, ये सब मोदी के चॉकलेट की वजह से पड़ी है. तो अभी जो मोदी का जो प्रचार भी है वो विकसित भारत पहले था, तो अब जो हिंदू मुस्लिम हो गया है, तो कांग्रेस जो है वो आपका संपत्ति लेके बांटेगी या फिर धर्म के आधार पर आरक्षण देगी. ये जो प्रचार, तो आपको लगता है कि ये प्रचार नहीं चल पाएगा? ये प्रचार चलेगा ही नहीं ना, क्योंकि इन्होंने जो चॉकलेट दिया है अभी वो मंगलसूत्रों पे आ गए. ये कोई वजह नहीं होती है ना, ये कोई विषय नहीं होता है. आप इतने बड़े नेता है, आप 10 साल से राज कर रहे हो और आप ऐसी बातें करेंगे तो आपको शोभा नहीं देती है. मतलब आपको महंगाई पे बोलना चाहिए, बेरोजगारी पे बोलना चाहिए, विकास पे बोलना चाहिए. तो ये धर्म और जो जात की राजनीति है वो नहीं चलेगी ऐसा आपको लगा? वो तो चलना ही नहीं है ना. ये जो सेकुलर
देश है अपना, ये जब आज़ाद हुआ था तो जब कभी इतनी तकलीफ नहीं होती जितनी आज तकलीफ हो रही है. आपण अजून काही लोकांकडे जायत आपण या ठिकाणी. काय वाटतं एकंदरीत धुळ्यामध्ये कोणाची हवा आहे? भामरे विरुद्ध शोभा बच्चाव अशी ही निवडणूक जी हा काही जास्त विषय नाही. जी धुळे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये जी फाईट होणार आहे ती अतिशय काट्याची टक्कर होईल. पण डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे उच्च शिक्षित आहेत, व्यवसायाने चांगले कॅन्सर तज्ज्ञ आहेत. त्यांनी रुग्णांची आतापर्यंत भरपूर सेवा केलेली आहे आणि त्यांनी खासदार झाल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय विकासासाठी खूप पैसे आणले. वाडी शेवाडे जामफळ धरण जे झालं त्यासाठी त्यांनी एकूण 24,000 कोटी रुपये केंद्राचे आणले. त्यानंतर धुळे स्टेशनचा जो विकास झाला आहे, धुळे स्टेशन आज हे पुण्या मुंबईच्या स्टेशनसारखं अशी त्याच्याविषयी चांगलं सुंदर असं एक रेल्वे स्टेशन झालेलं आहे. आणि राहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याच्या प्रश्नामध्ये देखील त्यांनी धुळे शहराला कायमस्वरूपी कसं पाणी पुरवठा होईल या दृष्टीने त्यांनी अक्कलपाडा धरणाहून देखील तिथं पैसा आणला. ती पाण्याच्यासाठी योजना आणलेली आहे. ती योजना त्यांनी धुळे शहरामध्ये कार्यान्वित होईल. आता गेल्या 7-8 दिवसापासून पाणी मिळत नाही शहरामध्ये. हा जरी भाग असला तरी येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा भविष्यात होईल. ती योजना जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा होईल त्याचा फायदा. राहिला प्रश्न त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये रोजगारीचा जो प्रश्न आहे धुळे शहरामध्ये, याच्यामध्ये त्यांनी असं जरी काम केलं असलं त्याच्यामध्ये थोडेसे त्यांना अपयश आलेले आहे. परंतु त्यांनी तो प्रयत्न केला. पण विकासाचा जो प्रश्न आहे खरा आता धुळे तालुक्यामध्ये आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये वाडी सुलवाडी जामफळ धरणाचं जे पाणी येणार आहे या तालुक्यामध्ये बारामतीसारखा या तालुक्यांमध्ये विकास होईल. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगलं एक चैतन्य निर्माण होईल अशा प्रकारे काम केलं आहे. त्याचा बेनिफिट आज आपल्याला दिसत नसला तरी भविष्यामध्ये जेव्हा ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पोचेल, जेव्हा शेती सुजलाम सुफलाम होईल त्यावेळेस त्यांचं काम खऱ्या अर्थाने लोकांना दिसेल. भविष्यामध्ये लॉंग टर्ममध्ये दिसेल. काही प्रश्न त्यांच्याकडनं राहिलेले आहेत, काही प्रश्न त्यांनी सोडलेले आहेत. चांगलं मोठं काम केलं आहे. सर्वात जर मोठं काम केलं असेल त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये येणार 10 वर्षामध्ये सगळ्यात मोठं असं एका दृष्टिक्षेपात नजरेत भरेल अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. हे नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे इथं दोघं उमेदवार मराठा समाजाचे असले तरी सुभाष बाबा भामरे हे उजवे ठरतील. कारण त्यांनी बऱ्यापैकी काम केलेत. आणि शोभा बच्चाव ज्या आहेत त्या जरी काँग्रेसच्या असल्या पण त्यांचा या स्थानिक नाहीत. त्यांना कुणाल पाटील असते तर काय फरक पडला असता? कुणाल पाटील राहिले असते तर सुभाष बाबाला एकदम अवघड झालं असतं. म्हणजे ते 100% निवडले असते. कारण त्यांचा मागच्या वेळेस पराभव जो झाला त्या पराभव कुणाल बाबा जो झाला तो त्याचा यावेळेस त्यांना सहानुभूती मिळाली असती आणि सुभाष बाबांपेक्षा त्यांना एकदम सरस ठरले असते ते कुणाल पाटील. यांचं असं म्हणणं आहे की कुणाल पाटील जर उमेदवार असते तर कदाचित फायदा झाला असता. शोभा बच्चाव स्थानिक नाही आहेत आणि भामरेंचं त्यांचं असं म्हणणं आहे की भामरेंनी विकास केलेला नाही असं नाही. काही प्रश्न रेंगाळलेत, बरोबर आहे तुम्ही जर सांगितलं तसं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी बरेच गोष्टी केलेल्या आहेत आणि 5 वर्षामध्ये जेव्हा पाणी येईल, धरणाचा प्रश्न सुटेल तेव्हा हा चेंज होईल. हे खरं आहे का की अंतर्गत राजकारणामुळं काँग्रेसमध्ये कुणाल पाटील यांना उमेदवारी मिळालेली नाही आणि ऐनवेळी शोभा बच्चाव यांना आणलेलं आहे? तर शोभा बच्चाव या कुठंतरी कमकुवत उमेदवार आहेत. शोभा बच्चाव ह्या मुळात कमकुवत उमेदवार नाही आहे. मुळातच काय झालं की काँग्रेसची उमेदवारी या ठिकाणी उशिरा जाहीर झाली आणि आत्ता त्यांनी जे सांगितलं की बाबा डॉक्टर सुभाष भामरेंनी या ठिकाणी काही प्रश्न सोडले. या ठिकाणी आम्ही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भाजपाच्या लोकांना डायरेक्ट आव्हान केलं की तुम्ही एकतरी काम या ठिकाणी दाखवा. जर ते काम विकासाचं त्यांनी केलेलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक हे महाविकास आघाडीचा प्रचार सोडून भाजपाचा प्रचार त्या ठिकाणी करतील. मग आमच्यावरती पक्षाची काही कार्यवाही होणार. गेल्या 10 वर्षामध्ये डॉक्टर भामरेंनी खरंच कोणतंच काम नाही केलं. उलट मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एकीकडे मराठा समाजाच्या लोकांना पाठिंबा दिला, दुसरीकडे भुजबळांना जाऊन भेटले त्या ठिकाणी. तो एक महत्त्वाचा मुद्दा आता लेटेस्ट चर्चेला आलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, विकासाच्या याच्यावरती आपण बोलू शकत नाही तर ते राजकारण जातीच्या याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. आणि कुणाल बाबा जर या ठिकाणी राहिले, निश्चितच कुणाल बाबा या ठिकाणचे स्थानिक आहेत. पण आज ज्या पद्धतीने डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या बाजूने चित्र बदलतं आहे, गावागावातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्या लोकांना प्रचारासाठी मज्जाव केला जातो आहे. कांद्याच्या प्रश्नावरती गावातले लोक त्यांना हाकलून देत आहेत आणि त्याचे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती आता शेतकरी बोलू लागला आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा विकास केला. 5 वर्षामध्ये अनेक गावांना सुभाष भामरे यांनी भेटीच दिल्या नाही. जे गाव दत्तक या ठिकाणाहून 5 किलोमीटरवरती असलेलं गोंदूर गाव त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. त्या दत्तक गावाला 5 वर्षामध्ये कधी फिरलेच नाही महाशय.
तर तुम्ही सांगा कशा पद्धतीने यांनी विकास केला. हा एक बदल दिसतोय की म्हणजे 2014ला जेव्हा मोदी निवडून आले तेव्हा त्यांना सगळ्यांनीच पाठिंबा दिला होता अनेकांनी, कारण 10 वर्ष मनमोहन सरकारची होती, अनेक घोटाळे बाहेर आले होते. 2019ला तर त्याची सुनामी आली होती, 2019 लाट होती, तेव्हाही लोक म्हणत होते की मोदींना चान्स दिला पाहिजे. पण आता तुम्हाला असं वाटतंय का की लोक बोलू लागलेले आहेत आणि महागाई, बेरोजगारी वगैरे जे विषय आहेत, म्हणजे लोक म्हणतात की राम मंदिर केलं चांगलं केलं, तुम्ही 370 कलम रद्द केलं ते पण चांगलं केलं, पण बेरोजगारीचं काय किंवा महागाईचं काय किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय, तर हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरू लागलेत आणि ह्याच्यावरती लोक बोलू लागलेत. धुळ्यामध्ये काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच लोक आता, आधी मोदींबद्दल आदर होता आणि वाटत होतं काहीतरी करतील हे ते, त्यांनी काही केलं नाही, काही नाही 10 वर्षात. पहिले 5 वर्ष झाले, लोक थोडं बोलायला लागले, परंतु अजून 5 वर्ष देऊ बुवा, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे आता आम जनता, आम पब्लिक प्रत्येक घरामध्ये विरोध करायला लागला. आता ह्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडनं मोदीच आहेत परत, पण पुढच्या ह्याच्याकडे चेहराच नाही आहे, ते लोक 5 वर्षामध्ये 5 पंतप्रधान करतील वगैरे, याचा काही लोकांवरती असं काही नाही. महाविकास आघाडीकडे खूप चेहरे आहेत आणि भाजपकडे फक्त मोदी, म्हणून ते मोदी करतात. पण महाविकास आघाडीकडे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, शरदराव पवार आहेत, राहुल गांधी आहेत, भरपूर आहेत ना, स्टॅलिन आहे, केजरीवाल. मुद्दा नाही तुमचं म्हणणं आहे? काही नाही, मुद्दा नाहीच आहे तो. मी बेरोजगारी संदर्भात बोलू इच्छितो. धुळे जिल्ह्याला 2 स्टेटच्या बॉर्डर लागलेल्या आहेत. इकडे मध्य प्रदेश आहे आणि दुसरीकडे गुजरात आहे आणि 5 हायवे जातात, त्याच्यापैकी 2 नॅशनल हायवे आणि 3 स्टेट हायवे. तर दळणवळणाची एवढी चांगली सुविधा असल्यानंतर सुद्धा धुळे MIDC डेव्हलप झालेली नाही. जर कधी धुळे MIDC डेव्हलप झाली असती तर तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला असता आणि 10 वर्षामध्ये तरुणांच्या बेरोजगारीचा हा प्रश्न सुटलेला नाही आहे. तर शोभाताई बच्चाव या प्रश्न सोडवू शकतात अशी आम्हाला आशा आहे, तर आम्ही त्यांना विजय करू. तुम्ही सांग, बोल, तुम्हाला काय वाटतं इथं जे पक्षांतर्गत राजकारण आहे काँग्रेसचं, की त्याच्यामुळे कुणाल पाटील यांना डावललं गेलं, शोभा बच्चावांना आणलं गेलं, किंवा भामरे जे आहेत, पण इतर जे MIMचे आमदार आहेत किंवा इतर, त्यांचा रोल ह्याच्यामध्ये काय असेल, तो किती फरक पडेल? कारण नुसतं धुळ्याचा विचार करून चालणार नाही, मालेगाव पण हे आहे, तिकडचं वोटिंग वेगळं आहे, तर काय राहील चित्र? इथं चित्र फक्त सुभाष भामरे नकोच आहे आणि मोदीजी तर बिलकुल नाही आहे, कारण की फार कामं केले युद्ध पातळीवर. तो शब्द तर फार लांबच झाला त्यांचा, तो शब्द तर जातच नाही त्यांचा. युद्ध पातळीवर करतो, लढाईवर करतो. अंडरग्राऊंड रेल्वे झाली. मी काल शुक्रवारी बाजार होता तिथं गेलो होतो की चला बाजार करून 13 रुपयामध्ये चाललं, 13 रुपये. फार विकास केलेला आहे सुभाष भामरेंनी, फार विकास. पाणी तर रोज येतो, न खोलला का पाणी येतं, इतका विकास केला आहे विचारतच होईल. 5 वर्षामध्ये एकदा येतो मोदी साहेब, त्यांनी पाहून जातं ते किती विकास केला आहे. इतका विकास काय सांगू तुम्ही, त्याच्या बाहेर माझे केस उडून गेले. विकास पागल वगैरे असं म्हणतात, तसं यांचं म्हणणं आहे. आपण आणखी काही लोकांना विचारत. हां, ओके, सरकार तुम्ही कुणीच नाही, बरं ठीक आहे, हरकत नाही. पण आपण बघितलं रेल्वेच्या प्रश्नावर यांनी धुळे मनमाड रेल्वे लाईन याच्यावर 10 वर्ष राजकारण केलं काय सुभाष भामरेने. 1 स्क्वेअर फूटसुद्धा जागा अजून त्यांनी घेतलेली नाही आहे आणि ते सांगतात की बुवा रेल्वे आम्ही आणली कुठं? स्वतः मोदीजी मागच्या वेळेस इथं आले, रिमोटने त्यांनी उद्घाटन केलं रेल्वेचं. ती रेल्वे दाखवा ना मला. 3 ब्रिजचं त्यांनी टेंडर काढलं होतं, 3 ब्रिजचं. आम्ही तेव्हा पण आंदोलन केलं भाऊ, आम्ही सर्व. तर ते 3 ब्रिज कुठं आहे ते पण दिसत नाही मला. तर यांनी मग त्या मोदीजींना पण खोटं हे केलं का इथल्या खासदारांनी? काय एकंदरीत भामरे का बच्चाव, काय धुळ्यामधली बच्चाव काय बरं असं वाटतंय? जे भारतीय जनता पक्षाने 10 वर्षामध्ये लोकशाही पद्धत सोडून हुकुमशाही पद्धतीचा सर्व अवलंब केला, खालच्या माणसापासून मोठ्या माणसापासून लहान माणसापर्यंत, त्याचा आज मतांच्या द्वारे लोक उद्रेक करून काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये तरी सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीच्याच येतील. गेल्या 10 वर्षात तरुणाईसाठी कुठल्याही प्रकारचं रोजगारासाठी ठोस पाऊल विद्यमान खासदारांनी उचलले नसून तरुणाई हा अक्षरशः गुन्हेगाराकडे वाली आहे. तरुणाई धुळे मतदारसंघातले कुठले प्रश्न शेवटी महत्त्वाचे ठरणार आहे, स्थानिक का देशाच्या पातळीवरचे? म्हणजे इथला जो पाणी प्रश्न आहे, इथला जो कांद्याचा प्रश्न आहे, इथला जो रेल्वेचा रखडलेला प्रश्न आहे,
रोजगाराचा का एक भावनिक वातावरण परत राम मंदिर 370 कुठले प्रश्न शेवटी देश पातळीवर नेतृत्व करणं तर गरजेचंच आहे, पण स्थानिक लोकांना तिथे रोजगार किंवा स्थानिक सुखसुविधा पुरवणं तेवढंच गरजेचं आहे. आता माझी या खासदाराने गेल्या 10 वर्षात त्याच्या दारासमोरचा रस्तासुद्धा केला नाही. आत्ता जस्ट 10 दिवस झाले त्यांनी रस्ता केला, म्हणजे त्यांना आज त्यांनी नाकाने त्याला कोरडा करून ठेवलेला आहे. अक्कलपाड्यातनं पाणी येत नाही, सर्व हे करून ठेवलं. धुळे मनमाड रेल्वे इंदोर रेल्वे मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन केलं, पण आज काहीच परिस्थिती शून्य देतं. त्यामुळे लोक नाराज आहे. हां, लोकल आहे त्यांनी धुळे मुंबई चालू करू मध्यस्थी बंद करून दिलं. आता चालू केली, धुळे पुणे गेले 10 वर्ष आले, चालूच नाही. स्थानिक लोकांना जे हे आज लोक उन्हाळ्यामध्ये आज ट्रॅव्हल्सचं 1200 रुपये तिकीट भरतात, 1700 रुपये तिकीट भरतात. ते आज मुंबईला जातात लोक 130 रुपयात, पण पुणेही चालू केलं तर लोकांचं विद्यार्थी येतात बरेच धुळ्यातलं, जवळजवळ 20-30 हजार विद्यार्थी बाहेर शिकायला आहे, त्यांचाही बरंच फायदा होईल. संरक्षण राज्यमंत्री असताना बाबांनी काहीच काम केलं नाही धुळ्याकरता. साधं मिलिटरी कॅन्टीन येथे सुद्धा चालू नाही राहत, 5-5 महिने बंद राहतं. स्थानिक जे छोटे छोटे काम आहे त्यांनी करणं गरजेचं होतं, त्यामुळे बरेच पब्लिक नाराज आहे त्यांच्या. साधारणतः आपण बघितलं की इथं खूप स्थानिक प्रश्न आहेत आणि कांद्याचा प्रश्न असेल, लूमचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न धुळेकरांना महत्त्वाचे वाटत आहेत आणि भामरेंबद्दल बऱ्यापैकी रोष इथं जे आता आपण लोक बोलतो आहे त्यांच्याबद्दल आहे. परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की भामरेंनी काम देखील केलेलं आहे आणि शोभा बच्चाव या करू शकतील विकास असंही लोकांना वाटते. पण काही जणांना असं वाटतं की कुणाल पाटील जर उमेदवार असले असते तर कदाचित सामना जो आहे तो आणखीन अटीतटीचा झाला असता. मराठा ओबीसी हा इथं प्रश्न आहे. मुळामध्ये आता मतदान जे आहे ते किती होतं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. आधीच्या टप्प्यामध्ये मतदान कमी झालेलं आहे, त्यामुळं एकंदरीत आपण बघितलं धुळेकरांची काय मतं आहेत. तुम्हाला या सगळ्या धुळेकरांच्या मताबद्दल काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची.